आजच्या काळात महिलांच्या आरोग्याबद्दल खूप चर्चा होताना दिसते. फिटनेस, त्वचा, केस, वजन, डाएट या गोष्टींवर अनेक महिला लक्ष देतात. पण शरीराच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील भागाच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं आणि तो भाग म्हणजे योनी. योनीचं आरोग्य हे प्रत्येक महिलेच्या संपूर्ण आरोग्याशी जोडलेलं असतं. अनेक महिलांना योनीची योग्य काळजी कशी घ्यावी, कोणत्या सवयी चांगल्या असतात आणि कोणत्या सवयी नुकसान करू शकतात याबद्दल पुरेशी माहिती नसते. समाजात अजूनही इंटिमेट हेल्थबद्दल मोकळेपणाने बोललं जात नाही. त्यामुळे अनेक महिला चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात किंवा लाजेमुळे प्रश्न विचारत नाही. पण सत्य हे आहे की योनीची योग्य काळजी घेणं ही लाज वाटण्याची गोष्ट नसून प्रत्येक महिलेसाठी आवश्यक असलेली आरोग्याची सवय आहे. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायला हवी की योनी हा शरीराचा असा भाग आहे जो नैसर्गिकरित्या स्वतःला स्वच्छ ठेवण्याची क्षमता ठेवतो. योनीमध्ये काही चांगले बॅक्टेरिया असतात जे तिचं संतुलन राखतात आणि बाहेरील हानिकारक जंतूंविरुद्ध संरक्षण करतात. त्यामुळे वारंवार केमिकल वापरणं किंवा जास्त स्वच्छतेच्या नावाखाली कठोर प्रॉडक्ट्स वापरणं उलट नुकसान करू शकतं. अनेक महिलांना वाटतं की सुगंधी स्प्रे, इंटिमेट वॉश किंवा जोरदार साबण वापरल्याने स्वच्छता अधिक चांगली राहते. पण वास्तवात यामुळे नैसर्गिक संतुलन बिघडू शकतं. त्यामुळे डॉक्टर नेहमी सौम्य, फ्रेग्रन्स फ्री प्रॉडक्ट्स वापरण्याचा सल्ला देतात. रोजच्या स्वच्छतेच्या सवयी खूप महत्त्वाच्या असतात. आंघोळ करताना फक्त बाहेरील भाग स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने स्वच्छ करणं पुरेसं असतं. जोरात घासणं किंवा जास्त वेळ साबण वापरणं टाळायला हवं. योनीच्या आतमध्ये पाणी किंवा इतर काही टाकून स्वच्छ करण्याची गरज नसते. अनेक महिला डूचिंग करतात, म्हणजे योनीच्या आतमध्ये पाणी किंवा केमिकल्स वापरून साफसफाई करतात. पण हे आरोग्यासाठी चांगलं नसतं. यामुळे चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात आणि इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. कपड्यांची निवड देखील इंटिमेट हेल्थवर परिणाम करते. खूप टाईट कपडे किंवा सिंथेटिक अंडरवेअर वापरल्याने हवा खेळती राहत नाही. त्यामुळे घाम आणि ओलावा वाढतो आणि बॅक्टेरिया किंवा फंगस वाढण्याची शक्यता जास्त होते. म्हणूनच कॉटनची अंडरवेअर वापरणं उत्तम मानलं जातं, कारण ती घाम शोषून घेते आणि त्वचेला आराम देते. रात्री झोपताना खूप टाईट कपडे टाळल्यास शरीराला आराम मिळतो. व्यायाम, जिम किंवा पोहण्यानंतर ओले कपडे लगेच बदलणं खूप गरजेचं असतं, कारण ओलसर वातावरणात जंतू लवकर वाढतात. पिरियड्सच्या काळात स्वच्छतेची काळजी घेणं आणखी महत्त्वाचं होतं. अनेक महिलांना पिरियड्समध्ये इन्फेक्शन, रॅशेस किंवा दुर्गंधीचा त्रास होतो, कारण पॅड किंवा टॅम्पॉन वेळेवर बदलले जात नाहीत. साधारणपणे काही तासांनी पॅड बदलणं योग्य मानलं जातं. खूप वेळ एकच पॅड वापरल्याने बॅक्टेरिया वाढू शकतात. काही महिलांना सुगंधी पॅड वापरण्याची सवय असते, पण यामधील केमिकल्स संवेदनशील त्वचेला त्रास देऊ शकतात. त्यामुळे शक्यतो साधे आणि त्वचेला सुरक्षित प्रॉडक्ट्स वापरणं चांगलं असतं. पिरियड्समध्ये शरीराला आराम देणं, पुरेसं पाणी पिणं आणि पौष्टिक आहार घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आहाराचा इंटिमेट हेल्थवर मोठा परिणाम होतो. शरीर निरोगी असेल तर योनीचं आरोग्यही चांगलं राहतं. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. फळं, भाज्या, दही आणि पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. काही संशोधनांनुसार दह्यामध्ये असणारे प्रोबायोटिक्स शरीरातील चांगल्या बॅक्टेरियांसाठी फायदेशीर ठरू शकतात. दुसरीकडे जास्त साखर, जंक फूड किंवा असंतुलित आहारामुळे काही इन्फेक्शनचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हेल्दी लाईफस्टाईल ठेवणं इंटिमेट हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे. सुरक्षित संबंध ठेवणं देखील आवश्यक आहे. असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे अनेक प्रकारचे इन्फेक्शन किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझिजेस होऊ शकतात. त्यामुळे प्रोटेक्शन वापरणं महत्त्वाचं मानलं जातं. संबंधांपूर्वी आणि नंतर स्वच्छतेची काळजी घेणं देखील गरजेचं आहे. अनेकदा महिलांना लघवी करताना जळजळ होणे किंवा इन्फेक्शन होण्याचा त्रास होतो. त्यामुळे शरीर स्वच्छ ठेवणं आणि पुरेसं पाणी पिणं फायदेशीर ठरतं. ताणतणावाचाही शरीरावर परिणाम होतो.
जास्त स्ट्रेसमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते आणि त्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. पुरेशी झोप घेणं, व्यायाम करणं आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणं हे देखील इंटिमेट हेल्थसाठी महत्त्वाचं आहे. योगा, मेडिटेशन किंवा हलका व्यायाम शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवण्यास मदत करतात. अनेक महिलांना काही लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते, पण सतत खाज येणं, जळजळ होणं, अनयुज्युअल डिस्चार्ज, खूप दुर्गंधी येणं किंवा वेदना होणं ही सामान्य गोष्ट नाही. अशावेळी लाज न बाळगता डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. इंटरनेटवर मिळालेल्या प्रत्येक उपायावर विश्वास ठेवणं योग्य नसतं, कारण प्रत्येक शरीर वेगळं असतं. योग्य निदान आणि उपचार फक्त तज्ज्ञ डॉक्टरच देऊ शकतात. गर्भधारणेदरम्यान महिलांनी विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. त्या काळात शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे संवेदनशीलता वाढू शकते. डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं पालन करणं, स्वच्छता राखणं आणि योग्य आहार घेणं आवश्यक असतं. प्रसूतीनंतरही इंटिमेट केअर महत्त्वाची असते, कारण शरीराला पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ लागतो. अनेक वेळा महिलांना बॉडी शेमिंग किंवा चुकीच्या सौंदर्याच्या कल्पनांमुळे स्वतःबद्दल कमीपणा वाटतो. काही जाहिराती किंवा सोशल मीडियामुळे महिलांना वाटू लागतं की इंटिमेट एरिया नेहमी परफेक्ट दिसायला हवा किंवा त्याला विशिष्ट सुगंध असायला हवा. पण वास्तवात प्रत्येक शरीर वेगळं असतं आणि नैसर्गिक बदल सामान्य असतात. अनावश्यक प्रॉडक्ट्स वापरून शरीर बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आरोग्याला प्राधान्य देणं जास्त महत्त्वाचं आहे. किशोरवयीन मुलींना योग्य शिक्षण मिळणं खूप आवश्यक आहे. अनेक मुलींना प्युबर्टी दरम्यान शरीरात होणारे बदल समजत नाहीत आणि त्या घाबरतात. योग्य माहिती मिळाल्यास त्या स्वतःची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. पालकांनी आणि शिक्षकांनीही या विषयांवर मोकळेपणाने आणि योग्य भाषेत संवाद साधणं गरजेचं आहे. आज इंटरनेटवर इंटिमेट हेल्थबद्दल खूप माहिती उपलब्ध आहे, पण सर्व माहिती खरी असेलच असं नाही. काही घरगुती उपाय किंवा सोशल मीडियावरील सल्ले धोकादायक असू शकतात. त्यामुळे कोणताही नवीन उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं सुरक्षित असतं. स्वतःहून औषधं घेणं किंवा चुकीच्या क्रीम वापरणं टाळायला हवं. व्यक्तिगत स्वच्छतेसोबतच सार्वजनिक स्वच्छतेचीही काळजी घेणं महत्त्वाचं आहे. सार्वजनिक टॉयलेट वापरताना स्वच्छतेकडे लक्ष देणं आवश्यक आहे. हात व्यवस्थित धुणं, स्वतःची स्वच्छता राखणं आणि स्वच्छ प्रॉडक्ट्स वापरणं या छोट्या सवयी मोठा फरक निर्माण करू शकतात. महिलांनी स्वतःच्या शरीराला समजून घेणं खूप गरजेचं आहे. शरीरात होणारे नैसर्गिक बदल ओळखल्यास समस्या लवकर लक्षात येऊ शकतात. स्वतःच्या आरोग्याबद्दल जागरूक असणं म्हणजे आत्मविश्वास वाढणं देखील होय. योनीची काळजी घेणं म्हणजे फक्त बाहेरील स्वच्छता नाही, तर संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणं आहे. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी की इंटिमेट हेल्थबद्दल बोलणं ही लाज वाटण्याची गोष्ट नाही. प्रत्येक महिलेला स्वतःच्या शरीराची माहिती असणं आणि त्याची योग्य काळजी घेणं हा तिचा अधिकार आहे. योग्य सवयी, संतुलित आहार, स्वच्छता, सुरक्षितता आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला यामुळे महिला स्वतःला निरोगी आणि सुरक्षित ठेवू शकतात. शरीर आपल्याला अनेक संकेत देत असतं, फक्त ते समजून घेण्याची गरज असते. स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वतःवर प्रेम करणं आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.